नगरसूल गटातील जिल्हा परिषद सदस्य पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांचे अधिकृत उमेदवार गोरख उर्फ आबा एकनाथ पवार यांना नागरिकांकडून मोठ्या उत्साहात प्रतिसाद मिळत असून त्यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस अधिक वेग मिळताना दिसत आहे। 2007 पासून मका व कांदा व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी राहिल्याने आबा पवार यांनी शेतकरी वर्गाशी दृढ नातं बांधलं आहे। शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी केलेल्या सातत्यपूर्ण लढ्यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याविषयी ठाम विश्वास निर्माण झालाय। या विश्वासाला आणखी बळ देत अखिल भारतीय वारकरी मंडळाचे तालुकाध्यक्ष हरिभक्त परायण भाऊलाल महाराज काकड यांनी आबा पवार यांना जाहीर पाठिंबा दिलाय। भाऊलाल महाराज म्हणाले की आबा पवार हे समाज हितासाठी काम करणारे प्रामाणिक दूरदृष्टीचे नेते आहेत। नगरसूल गटाचा सर्वांगीण विकास त्यांच्या हातूनच होईल याची मला पूर्ण खात्री आहे। वारकरी संप्रदाय सेवा आणि समाजकार्यातून मोठा मित्रपरिवार निर्माण केलेले भाऊलाल महाराज काकड हे नगरसूल परिसरातील मान्यवर व्यक्तिमत्व मानले जाते। त्यांच्या पाठिंब्यामुळे गोरख आबा पवार यांच्या उमेदवारीला मोठं बळ मिळाले। भाऊलाल महाराज काकड तन मन धनाने पूर्ण सोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। गावातील चांगल्या विचारांचे समाजाभिमुख व्यक्ती आबा पवार यांच्यासोबत उभे राहिल्याचे हे समर्थन सिद्ध करते। या महत्त्वपूर्ण पाठिंब्यामुळे नगरसूल गटातील राजकीय वातावरण अधिक उत्साही झाले असून आबा पवार यांच्या विजयाच्या दिशेने वाटचाल अधिकच वेगवान झाली आहे। आम्ही संप्रदायाच्या माध्यमातून प्रत्येक गावागावात फिरत असतो। प्रत्येक जनतेशी आमचा संवाद भेटी हे होतच असतात आणि म्हणून त्या माध्यमातून प्रत्येक गावात गेल्याच्या नंतर आबा पवारबद्दलचा एक सन्मान वेगळा आहे आणि आबाबद्दलची प्रतिक्रिया आज समाजाकडून बघितलं तर चांगली आहे। कारण आजपर्यंत कधी कोणाला त्या माणसाने दुखवलेलं नाही। जे काही आता केलं असेल ते समाजाकरता त्यांनी चांगलेच केलेलं आहे। प्रत्येकाच्या सुखदुःखात स्वतःचा वेळ न बघता रात्र न पाठ बघता मी स्वतः कधी कधी आबांसोबत फिरलेलो आहे। तर एका दिवसात कधी लग्नाची जर तीत असली तर आबांनी 20-20 लग्न केलेले आहे। तो लहान आहे का मोठा आहे कोणत्या कास्टचा आहे याचा न विचार करता आबाला जेथून निमंत्रण आलं तो व्यक्ती लहान असेल काय 10 वर्षाच्या मुलाने 15 वर्षाच्या मुलाने जरी आबांना कॉल केला तरी आबा तिथं त्या कार्यक्रमाला हजर असतात। आणि दुसरी गोष्ट की मतदाराशी संपर्क आणि मतदाराशी उमेदवाराची ओळख या आबाची एक व्यापारी वर्गातून चांगली झालेली आहे। कारण नगरसूल हा गटामध्ये जास्तीत जास्त जर मतदार वर्ग कोणता असेल तर शेतकरी आहे आणि या शेतकरी वर्गाची नाळ व्यापारी असल्यामुळं त्या प्रत्येक व्यक्तीशी जोडलेली आहे। आणि आबाचं व्यापार क्षेत्रात एक वेगळं वजन आहे। कारण आबानं जर ठरवलं तर आबा कधी कधी अर्ध मार्केट स्वतः एकटी घ्यायची, पण ते घेत असताना कधी शेतकऱ्याचं त्यांनी नुकसान होऊन दिलं नाही। आम्ही बघितलेलं आहे, आम्ही अनुभवलेलं आहे। आबाने लाखो रुपयाचे कधी कधी तोटे सहन केलेले आहे फक्त शेतकऱ्यांसाठी। जर एखादा ओळखीचा शेतकरी दिसला मतदारसंघातला जरी असेल कोणता पंचकृषीतला व्यक्ती असेल आणि त्यांनी सांगितलं की आबा आपला ट्रॅक्टर आहे तर आबाने कधी स्वतःच्या नफ्याचा न विचार करता तोट्याचा न विचार करता त्या व्यक्तीची माका 100-150 रुपयानं वाढवून घेतली असं। आणि मतदाराची एक विशेषता आहे की उद्या गणित काय असेल काय नसेल पण आज जर जी प्रतिक्रिया बघितली तर आबाच्या बाजूने चांगली पॉझिटिव्ह आहे। आणि लहान पासून महिलांपासून वारकरी संप्रदायातली मंडळी असेल प्रत्येक कीर्तनकाराशी आबांनी नाळ जोडलेली आहे। प्रत्येक कीर्तनकाराला घरी आणणं त्यांचा सन्मान करणं प्रत्येक कीर्तनकाराच्या कीर्तनात जाऊन त्यांचं कीर्तन श्रवण करणं एवढेही त्या घरची श्रीमंती असतानाही सुद्धा सर्वसामान्य माणसासारखं माती जरी असेल तर त्या मातीवर बसून कीर्तन ऐकणं प्रत्येकाला मान सन्मान देणं घरी आणून त्यांचं पूजन करणं सन्मान करणं या आबांनी वारकरी संप्रदायाशी एक नाळ जोडलेली आहे। आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्याशी तर प्रत्येकाशी जोडलेलीच आहे। महाराज उमेदवार निवडताना नागरिकांनी कोणत्या गुणांना प्राधान्य देणं गरजेचं आहे काय सांगाल? एक तो घराणेशाहीतला नसला पाहिजे, दुसरी गोष्ट नवीन चेहरा पाहिजे आणि तिसरी गोष्ट तो सर्वसामान्य माणसाशी एकत्र येणारा जवळ येणारा संगतीत राहणारा असा असला पाहिजे। चौथी गोष्ट त्याला आज उद्या आपण सत्ता दिल्याच्या नंतर त्या सत्तेचं रूपांतर त्यांनी हुकुमशाहीमध्ये नाही केलं पाहिजे। नाही तर ते आम्ही अनुभवलेलं आहे की अनेक वेळा अनेकांना सत्ता दिल्याच्या नंतर त्या सत्तेचं जर परिवर्तन नाही झालं तर कदाचित त्याचं हुकुमशाहीमध्ये रूपांतर होत असतं आणि हे जवळजवळ नगरसूल गटाने चांगलं अनुभवलेलं आहे। त्याच्यामुळं एक सर्वसामान्य माणूस नवीन चेहरा हे जनतेला अपेक्षित आहे आणि तसाच उमेदवार हवा अशी आमची इच्छा आहे। आबांच्या बाबतीत
मतदाराकडून एक प्रसंग सांगायचा ठरला तर मी सहज एक दिवस येत असताना नगरसुलमध्ये थांबलो आणि म्हणलं आता आपले आबा उमेदवारी करणार आहे, तर सहज विचारू बा काय आबाबद्दलची प्रतिक्रिया आहे. ते एका शेतकऱ्याला विचारलं की आबाबद्दलचं तुमचं मत काय असेल बा, की पुढं आबाकडून तुम्हाला अपेक्षा काय असतील भविष्यातल्या. आता सहज त्याने आम्हाला म्हणे महाराज चला एकदा आपण चहा घेऊ. त्याच्याकडे गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं महाराज भविष्यातलं काय असू, मी एक शेतकरी आहे आणि माझ्या एका शेतकऱ्याचं मी तुम्हाला एक गणित सांगतो. हे प्रत्येक शेतकऱ्याच्या बाबतीत तसंच आहे, फक्त त्याने त्याचं स्वतःचं सांगितलं आणि इतरांचं आपण त्याच्यात तेच मत असेल बा असं शेतकऱ्याचं, असं त्यांनी सहज बोलताना सांगितलं. तो म्हणे महाराज 5 वर्षापासून आबाची माझी ओळख आहे. भविष्यातला आबाकडून काही हेतू ठेवण्यापेक्षा इथून मागच मला आबाकडून बराच काही बेनिफिट फायदा झालेला आहे. म्हणलं काय हो? अहो म्हणे माझी 100 ते 200 क्विंटल मका असते दरवर्षी आणि ती 200 क्विंटल मका दरवर्षी मी ज्या वेळेस मार्केटला घेऊन जातो त्यावेळेस आबाला दाखवतो की मका आबा आपली आहे. तर मार्केटपेक्षा आबा 100 ते 150 रुपयानं माझी मका वाढून घेतात. 100 ते 150 रुपयानं मका वाढून घेतल्यानंतर माझा वर्षाला 20 ते 25 हजार रुपये फायदा होतो. असं माझे 5 वर्षापासून हा 20-25 हजार रुपयांनी जर आजचं गणित केलं तर ₹1,00,000-1,15 लाख रुपये माझा फायदा आहे. हे प्रत्येक शेतकऱ्याच्या बाबतीत आहे, प्रत्येक शेतकऱ्याकरता. कारण आताही 2-3 महिन्यापासून आबा उमेदवारी करताय म्हणून मार्केटला नाही तर इतर मार्केटांपेक्षा येवल्यातलं मार्केट, भुसार मार्केट हे 100 ते 150 रुपयानं कमी विकतंय. हे प्रत्येक शेतकऱ्यानं अनुभवलं आहे. म्हणून शेतकऱ्यांनी काही मका तिकडे निलाव झालेला असताना सुद्धा आबांना रिक्वेस्ट केली की आबा तुम्ही आमची मका भाव भरून तरी घ्या, तुमच्या खळ्यावर तरी ओतून घ्या. काहींनी घरी बळच आणून देत आहे पण आबांना वेळ नाही तितकाय. दुसरं बघितलं तर काही मानमडला जात आहे, काही विंचूरला जात आहे, काही लासलगावकडे लोक जात आहे आबा नसल्यामुळं. म्हणून शेतकऱ्याला आबाकडून पुढच्यापेक्षा आजच जो काही व्यापार क्षेत्रातून हा मोठा फायदा आहे आणि म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्याची प्रत्येकाशी ओळख आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला आबा उमेदवारी करून आबाला भरघोस मतांनी निवडून यावं अशी प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा आहे. वारकरी प्रेमी म्हणून गोरख आबांचं नावही चर्चेत आहे. अखिल भारतीय वारकरी मंडळामध्ये श्री सन्माननीय गोरख आबा पवार यांना नाशिक जिल्ह्याचं संपर्क प्रमुख पदही आहे आणि म्हणून मी अखिल भारतीय वारकरी मंडळाचा एक तालुका अध्यक्ष नात्यानं आणि संपूर्ण वारकऱ्यांच्या वतीनं, भजनी मंडळांच्या वतीनं मी आबांना जाहीर पाठिंबा देतो की आम्ही सर्व वारकरी आबा तुमच्या सोबत राहू आणि तुम्हाला भरघोस मतांनी निवडून यावं अशी तुम्हाला शुभेच्छाही देतो. जाता जाता नगरसूल मधील नागरिकांना तुम्ही वारकरी संप्रदायाच्या वतीने काय संदेश द्या? मी संप्रदायातील असेल, माझा तालुक्यातील जोडलेला मित्रपरिवार असेल, मी समाजसेवा जनसेवा केलेली आहे आणि प्रत्येकाच्या व्यक्तीशी ओळख, तर त्या प्रत्येक ओळखणाऱ्या व्यक्तीला मी तेच सांगेल आणि मतदारास तेच सांगेल की येत्या निवडणुकीमध्ये नुसतं नगरसूल गटच नव्हे तर कोणत्याही ठिकाणी तुम्ही नवीन उमेदवाराला संधी द्या आणि आपल्यातला सर्वसामान्य माणूस फक्त घराणेशाहीतला नकोय एवढं मी मतदारांना सांगू शकतो की आता नवीन चेहऱ्याला तुम्ही संधी द्यावी एवढी. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.